नमस्कार. आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार. केडी चौधरी डाळिंबराड पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगेल की बऱ्यापैकी थंडी कडाक्याची सर्वच भागात वाढलेली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर वाढली, पण उत्तर भारतात सुद्धा थंडीची लाट भयंकर आहे. आणि अशा परिस्थितीत अजूनही रेट चांगले निघतायत. लहान मालांचे रेट हे टिकून आहेत, पण वरच्या मालांचे रेट हे थोडेसे मर्यादित आहे. परंतु ह्याच्यापेक्षा जास्त रेटची वाढ होईल ही अपेक्षा आता ठेवू नका. अजून 10 ते 12 दिवसाचा अवकाश हा राजस्थानच्या चांगल्या मालाकडे वळण्याला अवधी आहे. ज्यावेळेस ते 10 ते 15 म्हणजे 5 डिसेंबरचा एक अंदाज देतोय मी. 5 डिसेंबरच्या नंतर बरेचसे चांगले माल बाजारात येण्याची चित्र आहेत. परंतु आत्ता जे माल येत आहेत साधारणतः 80% माल हलके आणि 20% माल चांगले. आणि म्हणून 20%साठी महाराष्ट्रातला ग्राहक हा त्या राज्यामध्ये राजस्थानमध्ये जात नाहीये. आणि अशा परिस्थितीत तो महाराष्ट्रातल्याच मालाला डिमांड करू पाहतोय. आणि म्हणून मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की नाशिक सुद्धा आपण 12 महिने चालू ठेवलेला आहे, पुणेही 12 महिने चालू आहे, आणि इंदापूरला काही थोडे दिवस चालेल. परंतु अशा अवस्थेत थोडा जरी माल महाराष्ट्रात आला तर त्या मालाला देशभरातला ग्राहक डिमांड करतोय. आणि आता आपण जास्त रेट वाढतील म्हणून थांबण्याचा प्रयत्न करत असाल तर बिलकुल थांबू नका. 10 ते 15 दिवस आपल्या हातात चांगल्या ग्राहकांची इथं डिमांडची परिस्थिती राहील. आणि जास्त रेट इथं टाईट राहिले आणि राजस्थानला रेट थोडेसे खाली आले तर ग्राहक डायव्हर्ट होईल. म्हणून 10-15 दिवसात जेवढा माल काढता येईल ते काढा. पण मी तुम्हाला 15 डिसेंबर पर्यंत रेट हे चांगले राहतील जरूर सांगितलेलं आहे. परंतु 2-5 दिवस अलीकडे पलीकडे त्याच्यात बदल होऊ शकतो. म्हणून मी माझ्या सर्वच तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज जे रेट मिळतात ते खूप चांगले मिळत आहेत, पण आपल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की अजून रेट वाढले पाहिजेत. आजही 80, 90, 100 रुपये, 110 रुपये गुटी जाते. परंतु तीच गुटी आज राजस्थानमध्ये 50 रुपये, 60 रुपये, 65 रुपयाच्या वर जात नाही. 20, 30, 40 रुपये किलोचा फरक महाराष्ट्र आणि राजस्थानच्या गुटीमध्ये आहे. शेवट खाणारा ग्राहक हा स्वस्त मिळेल त्या ठिकाणीच जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी माझ्या तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता शेतकरी बांधवांचे पैसे होत असताना आणि जागेवर जर कोण कमी मागत असेल तर त्याचा अभ्यास करण्यासाठी मोकळं मार्केटपर्यंत पोचावं. आणि जर आपल्याला जागेवर चांगला रेट मिळत असेल जरूर द्या. परंतु आज बरेच शेतकरी सांगतात आम्हाला की 20, 25 रुपये मार्केटला रेट वाढून मिळतोय. आणि हे तपासण्यासाठी नक्कीच मोकळं या आणि आपले पैसे करून घ्या. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.